नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामध्ये जी तलाठी भरतीची प्रक्रिया होती. तर त्याच्या नॉर्मलायझेशन स्कोर नंतरनं त्यांनी फायनल सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट काय केली की प्रसिद्ध केलेली आहे. तर ही आहे सातारा जिल्ह्याची. ती टोटल जर व्हॅकन्सी होती ती होती 153 पदांकरिता होती. त्याच्यामध्ये एस-सीचे पाहिलं तर 19 पदं होती. त्याच्यानंतरनं एस-टीचे 11 पदं, त्याच्यानंतर व्ही-जे-एसाठी 7 पदं, एन-टी-बी-साठी 6 पदं, एन-टी-सीसाठी 9 पदं, एन-टी-डीसाठी 3 पदं, त्याच्यानंतर एस-बी-सीसाठी 2 पदं, त्याच्यानंतरनं ओ-बी-सीसाठी 34 पदं, त्याच्यानंतर ई-डब्ल्यूसाठी 12 पदं, ओपनसाठी 50 पदं. हे होती 153 पदांकरिताची जाहिरात. आता याच्यानंतरनं काय केलं की या टोटल याला काय केलं की त्यांनी निकाल लावलेला आहे सगळ्यांचा. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत या व्हिडिओमध्ये कट ऑफ कॅटेगरी वाईज किती आहे याची काय करत आहोत आपण पाहणार आहोत कट ऑफ किती आहे ते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हीच ती यादी आहे. आता याच्यामध्ये जर बघाल तर यांनी पदसंख्या एस-सीची 20 इथे केलेली आहे. तर 20 पदसंख्यानुसार एस-सीसाठी जर बघाल तर एस-सीसाठी आता यांनी जनरलचे इथेपर्यंत आहेत. तर एस-सी जनरलचा जो कट ऑफ आहे, आता एस-सी जनरलचा कट ऑफ जो आहे तो आहे जर बघितलं तर 186.333953 आहे. ओके, एस-सी जनरलचा कट ऑफ. सगळ्यात पहिले ते एस-सीचे आहेत. तर याच्यामध्ये जर बघितलं तर आता हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशननुसार त्या एल-डी-एस म्हणजे महिलांसाठी रिझर्व्हेशन कॅन्डिडेट आहेत त्या. तर टोटल जर बघितलं तर एस-सी जनरलसाठी बघितलं तर 1, 2, 3 एवढी काय करत होती की पदं होती. तर त्याच्यानुसार जर बघाल तर 180.33953 एवढा कट ऑफ आहे. त्याच्यानंतरनं या रिझर्व्हेशनच्या म्हणजे महिलांसाठीच्या आहेत. महिलांसाठी जर बघाल तुम्ही तर 173.53 एवढा कट ऑफ आहे. 173 पॉइंट तेवढा कट ऑफ असणार आहे. बाकी नंतरनं मग जर बघाल तुम्ही तर प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी जर बघाल तर 112.27 44 एवढा कट ऑफ आहे. एक्स सर्व्हिससाठी 120.82 कट ऑफ असणार. ओके, 82 कट ऑफ असणार आहे. दिव्यांग टाइप बी साठी एक विद्यार्थी घेतलेला 152.150.0765 एवढा कट ऑफ आहे. त्याच्यानंतरनं स्पोर्ट्ससाठी आता एस-पी इथं मिनिंग लिहिले असेल त्यांनी. ओके, एस-पी साठी स्पोर्ट असेल, स्पोर्ट पर्सन आहे. तर स्पोर्ट पर्सनसाठी एक कॅन्डिडेट घेतलेला आहे. तर त्याचं जे कट ऑफ आहे ते आहे 154.1081410. ओके, हे कट ऑफ आहे. तर आता हे आपण काय केलं की प्रत्येक याच्यानुसार कट ऑफ बघितलेला आहे. ओके, त्याच्यानंतरनं जर पुढे जाऊ आपण तर हे 20 कॅन्डिडेट झाले. त्याच्यानंतरनं जर बघाल तुम्ही तर हे जे आहे ही प्रतीक्षा यादी आहे. तर प्रतीक्षा यादीमध्ये जर बघाल टोटल जर पाहाल तुम्ही तर 17 कॅन्डिडेट आहेत. 17 कॅन्डिडेट आहेत. याच्यानंतर यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्याच्यामध्ये त्यांचं सगळे हे करणार येणार आहे. सगळे चेक करणार आहे. त्याच्यामध्ये ओळखपत्र, कागदपत्र, प्रमाणपत्र पडताळणी होणार आहे. वैद्यकीय चाचणी होणार आहे. चारित्र्य पडताळणी होईल. त्याच्यानंतर समांतर आरक्षणासंदर्भात सगळे प्रमाणपत्र होतील. सक्षम अधिकाऱ्याकडून प्राधिकरणाकडून चेक केले जातील. म्हणजे स्पोर्ट पर्सन, पी-टीचे असतील, एक्स सर्व्हिसमॅनचे असतील, हे सगळे आपापल्या याच्याकडनं चेक केले जातात. त्याच्यानंतर फायनल ऑर्डर दिली जाते तुम्हाला. त्याच्यानंतर एखादी गोष्ट जर याच्यात चुकीची असेल, तर एखादं तुमचं सर्टिफिकेट जर चुकीचं असेल, तर त्याचं नाव काय केलं की यादीमधून कमी करण्यात येतं आणि प्रतीक्षा यादीमधील उमेदवारांना संधी देण्यात येते सिलेक्शनमध्ये. त्याच्यानंतरनं हे काय केलं की यांनी दिव्यांगासाठी हे कोड दिलेले आहेत आणि जे हे कोड विचारले आहेत म्हणजे इथे सांगितलं आहे की जनरलसाठी एल-डी-एसमध्ये वुमन आहे, एस-पीमध्ये स्पोर्ट पर्सन आहे, एक्स सर्व्हिसमॅन आहे, त्याच्यानंतरनं वार्ड ऑफ एक्स सर्व्हिसमॅन आहे, त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड आहे, अर्थक्वेक अफेक्टेड, पार्ट टाईम एम्प्लॉयी आहे, त्याच्यानंतर ऑर्फन आहे. तर हे अशी माहिती आहे. त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एस-टीसाठी बघाल तर हे आहेत 11 पद आहेत. ओके, 11 पदसंख्या आहे आणि 11 पदसंख्या होती. तर त्याच्यानुसार सिलेक्शन जर बघितलं तर एस-टी जनरलचा जो कट ऑफ लागेल तो लागेल 168.7710. ओके, त्याच्यानंतरनं महिलांसाठीचा कट ऑफ जो आहे तो आहे 2 महिला घेतल्या आहेत 152.81871. ओके, हा कट ऑफ आहे महिलांसाठी. एक्स सर्व्हिसमॅनसाठी बघितलं तर आहे 153.797128 आहे. त्याच्यानंतरनं प्रोजेक्ट अफेक्ट सॉरी पार्ट टाईम ग्रॅज्युएटसाठी 109.266675 हा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर स्पोर्ट्ससाठी 105.72 006 आहे आणि एक्स सर्व्हिसमॅनसाठी 103.33 आहे. हा कट ऑफ असणार आहे. टोटल 10 विद्यार्थी काय केले की यांनी इथं सिलेक्ट केलेलं आहे एस-टीसाठी. त्याच्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये जर पाहाल तुम्ही तर प्रतीक्षा यादीमध्ये टोटल 9 कॅन्डिडेट आहेत.
हे सूचना सगळ्यांसाठी आहेत तशाच. त्याच्यानंतरनं बघा त्याच्यानंतर VJA साठी जर बघितलं तर 7 व्हॅकन्सी आहेत. तर 7 मध्ये जर बघाल तर महिलांसाठी जो कट ऑफ आहे तो आहे 182.28708 हा कट ऑफ राहणार आहे. दिव्यांग टाइप सी साठी 170.80841 कट ऑफ आहे. आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 132.07068 हा कट ऑफ राहणार आहे. प्रतीक्षा यादीमध्ये यांनी 9 कॅन्डिडेट ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण. पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे NT-B आहे. आता NT-B कॅटेगरीमध्ये बघाल तुम्ही तर बघा जनरलचा कट ऑफ जो आहे तो आहे 189.94,139 हा कट ऑफ आहे. महिलांसाठी 181.46805 हा कट ऑफ आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड मधून एक विद्यार्थी 127.05068 आहे आणि एक सर्व्हिसमॅनसाठी 103.83089 हा कट ऑफ असणार आहे. प्रतीक्षा यादीमध्ये जर पाहिलं तर 8 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर पुढच्या कॅटेगरीकडे जाऊयात आपण. NT-C साठी आहे. NT-C साठी 9 पदं होती. तर 9 पदानुसार जर बघितलं तर जनरलचा कट ऑफ आहे NT-Cचा तो आहे 192.08808 हा कट ऑफ असणार आहे. महिलांसाठी आहे 183.05236 आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी आहे 154.65314. दिव्यांग टाइप ई साठी आहे 143.46148. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सनसाठी जो कट ऑफ आहे तो 138.39165 हा कट ऑफ आहे. प्रतीक्षा यादीमध्ये 11 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर पुढची आहे NT-D साठी आहे. तर पदसंख्या 3 होती. तर याच्यामध्ये जनरलचा कट ऑफ आहे 177.872669. त्याच्यानंतर पार्ट टाइम ग्रॅज्युएटसाठी आहे 174.475979. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनसाठी आहे 142.3914 प्रतीक्षा यादीमध्ये जर बघाल तर आहेत 6 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं ही SBC साठी आहेत 2 विद्यार्थी आहेत. त्याच्यात जर बघाल तर हे जनरलचे आहे टोटल तर 188.7902 हा हे आहे कट ऑफ आणि 3 विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत. त्याच्यानंतर पुढे जाल तर तुम्ही ही जी आहे ती OBC आहे. आता OBC साठी 37 वॅकन्सी आहे. तर 37 मध्ये जर बघाल तुम्ही तर हा कट ऑफ जो आहे 13 विद्यार्थी जनरलमधून घेतले तर कट ऑफ जो आहे तो 186.3007 आहे. महिलांसाठी कट ऑफ जो आहे तो आहे 178.7077 प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी आहे 170.05291. त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सनसाठी 162.97 आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी आहे 140.63723 आहे कट ऑफ. ऑर्फनेजसाठी एकच विद्यार्थी सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर ना हा जो आहे PT ओके त्याच्यानंतर पार्ट टाइम ग्रॅज्युएटसाठी 92.899497 एवढा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये जर बघाल तुम्ही तर प्रतीक्षा यादीमध्ये 22 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर ना EWS साठी 12 वॅकन्सी होती. तर EWS जनरलमध्ये जर बघितलं तर टोटल 7 विद्यार्थ्यांना घेतले आहे. तर 192.4357 हा कट ऑफ आहे. दिव्यांगसाठी एक विद्यार्थी घेतलेला आहे. महिलांमधून 2 विद्यार्थिनी आहेत. तर 184.38772 कट ऑफ आहे. त्याच्यानंतर जर बघाल तर एक सर्व्हिसमॅनमध्ये 2 विद्यार्थी घेतले आहेत. तर कट ऑफ जो आहे तो 165.54592 हा कट ऑफ राहणार आहे. आणि प्रतीक्षा यादीमध्ये जर बघाल तर हे 10 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर ओपनसाठी असेल हा. ओपन जनरलमध्ये बघाल तर ओपन जनरलमध्ये जर टोटल वॅकन्सी बघूयात 48 ची वॅकन्सी आहे. तर 48 वॅकन्सीमध्ये ओपन जनरलमध्ये घेतलेले आहेत 13 विद्यार्थी. तर 194.5796 हा कट ऑफ आहे. महिलांसाठी बघितला तर महिलांसाठी हा जो कट ऑफ आहे महिलांसाठी अजून खाली गेलेला आहे हा सगळ्यात शेवटी हा. तर 186.325666 हा कट ऑफ राहणार आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर पुढे आहे अर्थक्वेक अफेक्टेडसाठी 193.85124 हा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये जर बघाल तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये इथे आहे वाटतं 186.39602 हा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅनसाठी बघाल तर जो आहे तो आहे 175.82
113.416 हा कट ऑफ आहे. सॉरी सॉरी इथे आहेत परत. तर 173.35306 हा कट ऑफ आहे. त्याच्यानंतरनं स्पोर्ट पर्सनसाठी जर बघाल तर 172.83197 आहे आणि प्रोजेक्ट पार्ट टाइम ग्रॅज्युएटसाठी जर बघाल तर हा कट ऑफ जो आहे तो आहे 113.88903 हा कट ऑफ आहे. ओके. त्याच्यानंतरनं हे प्रत्यक्ष यादी जर बघाल तर ही आहे टोटल 40 विद्यार्थ्यांची कट ऑफ. ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती असे असे भेटून जाणार आहे. तर बाकीचेही निकाल जसे लागतील तसे तसे तुम्हाला मी सांगेन. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.